पुणेकरांना आता वाहतूक कोंडीतनं दिलासा मिळणार आहे, कारण सिंहगड रोड उड्डाणपुलावरनं वाहतूक सुरू होणार आहे। 1 मे रोजी पालकमंत्री अजित पवार हे पुलाचं उद्घाटन करतील। पुणेकरांना या वाहतूक कोंडीतनं आता मोठा दिलासा मिळणार आहे। या उड्डाणपुलाच्या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतला, आपण पाहूया। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची मुक्तता व्हावी यासाठी हा सिंहगड रोडवरील उड्डाणपूल तयार झालेला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या उड्डाणपुलाचं उद्घाटन होत नाहीये आणि त्यामुळे सिंहगड रोडवरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चारचाकी चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागते। गेल्या काही दिवसातले आपण व्हिडिओ पाहिले की या ठिकाणी राजरामपूल वरून वडगाव पर्यंत जाणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांग पाहायला मिळालेली होती। मात्र आता अखेर 1 मेला या उड्डाणपुलाचं उद्घाटन आहे, ते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। आता या पुलावर आपण आहोत, पूर्णपणे हा उड्डाणपूल आपण पाहतोय। 2.2 किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे। खरं तर या उड्डाणपुलाच्या कामाला 2021 मध्ये सुरुवात झालेली होती, मात्र काही कारणांनी या कामाला व्यत्यय आला आणि या उड्डाणपुलाचं काम सुरू झालं नाही। या संपूर्ण सिंहगड रोडवर 3 उड्डाणपूल नियोजित आहेत, त्यातल्या एका उड्डाणपुलाचं काम हे पूर्ण झालेलं आहे। मात्र विठ्ठलवाडी ते फन टाइम जवळपास 2.2 किलोमीटरचा उड्डाणपूल हा जो आपण बघतोय तो मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता। गेल्या काही दिवसांपासून इथल्या स्थानिकांनी हा उड्डाणपूल तातडीने सुरू करावा अशी सुद्धा मागणी केलेली होती आणि आता अखेर 1 मेला या उड्डाणपुलाचं लोकार्पण आहे, ते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सुद्धा या उड्डाणपुलाची पाहणी केलेली होती आणि आता अखेर इथली वाहतूक कोंडी बघता महानगरपालिकेने सुद्धा 1 मेला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्याचं ठरवलेलं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।